तुम्ही कधी कोंबाची भाजी खाल्ली आहे? नाही? बरं. नमस्कार, मी पूजा नवाथे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणचं कोकणी मास्टर शेफमध्ये. आणि आज आम्ही बनवणार आहोत कणकीच्या कोंबाची भाजी. ही तुम्ही कधी खाल्ली नसेल तर हा एपिसोड नक्की बघा. आणि जर तुम्ही खाल्ली असेल तरी सुद्धा हा एपिसोड बघा. कदाचित आमच्या बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगळी असू शकते आणि तुम्हाला ह्यातनं खूप काही असं वेगळं अनुभवायला मिळू शकतं. कोकणी असाल तर ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असेल. तर सर्वप्रथम ही भाजी कशी दिसते हे तुम्हाला दाखवते आणि ही भाजी आम्ही कशी चिरली आहे ती पाहून घ्या. भाजी दिसायला अशी दिसते आणि आम्ही ही भाजी एकदम बारीक चिरलेली आहे. वरचं जे कव्हर असतं ते आम्ही काढून घेतलंय. माहितीदारालाच विचारून ही भाजी करायला घ्या. कारण काय ह्याची जर तुम्हाला प्रोसेस माहिती नसेल तर कदाचित ती भाजी कडवट पण बनू शकते. कारण का जे आउटर लेयर आहे ते बरोबरपणे काढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तो आउटर लेयर काढून एकदम बारीक बारीक चिरून रात्रभर पाण्यात ही भाजी ठेवायची आहे. या एपिसोड मध्ये सुद्धा आहेत आपल्यासोबत गीता गुरव काकी. त्या खूपच चांगल्या सुगरण आहेत. तर त्यांच्याबरोबर मी निरनिराळ्या अशा डिशेस बनवत असते आणि त्यांनाही आवड आहे बनवण्याची. तर ह्या सगळ्यासाठी लागणारं साहित्य काय असणार आहे ते एकदा आमच्या दर्शकांना सांगा. साहित्य हे मोहरी, जिरं, हा. हिंग, धने पावडर, हा. हळद, कांदा, हं. हा कच्चा मसाला, गरम मसाला दोन्ही घालायचे, मीठ, कोथिंबीर, चवीसाठी गूळ, तेल आणि त्याच्यामध्ये कुळीत घालायचे नाही तर काळे वाटाणे घालायचे. कुळीत नाही तर काळे वाटाणे तुम्हाला आदल्या दिवशी रात्री हे भिजत ठेवावे लागणार आहेत आणि मग ते पण आपण या भाजीत घालणार आहोत. त्याने चव अजून चांगली लागते. तर का की कोंबाची भाजी म्हणजे नेमकं कुठेही मिळते, बाजारात मिळते की झाडावरून आपल्याला कसं ती मिळते, काय नेमकं आहे हा प्रकार? पाऊस पहिला पडला ना तेव्हा ते कणकीचे कोंब म्हणून रुततात. त्याला ते कवळे येतं ना ते मोडून आणतात. बाजारात विकायला पण आणतात. ओके. आणि आम्ही सुद्धा कुठे मिळेल तर आम्ही पण आणतो. पण हे कोकणातच मिळतं? नाही, ते कुठे पण मिळतात. कर्नाटकात पण मिळतात. कर्नाटकात सुद्धा मिळतात. पण कोकणात जास्त करून हे मिळतात. तर कोकणात ही भाजी आवर्जून केली जाते. तर आता ही भाजी करायला सुरुवात करूया. तर चुलीवर टोप ठेवूया. सर्वप्रथम तेल घालून घेणार आहोत. तर तेल गरम होईपर्यंत तुम्हाला एक माहिती देणार आहे मी. तुम्ही म्हणाल कणकाचं कोंब म्हणजे नेमकं काय? तर आपण कणक म्हणजे बांबू असतो आणि हा तुम्ही छोटासा बांबू बघू शकता. हा जेव्हा सुरुवातीला कोंब असतं आणि जर ते कोंब काढलं नाही तर हे मोठं होतं आणि मग आपण बऱ्याच गोष्टींसाठी हा बांबू आपण वापरतो. मंडपासाठी, घराचं कौलासाठी, बऱ्याच गोष्टींसाठी आपण बांबू कोकणात वापरतो. पण बांबूचे जे कोंब आहेत त्याची ऍक्च्युली आज आम्ही भाजी करतोय. तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ही तेलात आपण आधी घालणार आहोत मोहरी, जिरं घालून झाल्यावर आपण घालणार आहोत कांदा घालूया. तर फोडणीनंतर आपण कांदा घातलेला आहे. कांदा असा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. तो थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कोंबाला चिरताना हाताला खाज येते का किंवा कडवटपणा असतो का की काहीच प्रॉब्लेमॅटिक नाहीये? तसं काहीच नाही. आपण सुरणाच्या भाजीच्या वेळी कसं कोकमचा वापर केलेला, कारण का खाज येते हाताला किंवा चिरताना एक वेगळ्या विशेष प्रकारची काळजी घेतलेली. तर चिरणं हे डिफिकल्ट आहे. तुम्हाला बारीक बारीक हे चिरावं लागतं. पण ह्याच्यापासून काहीच भीती बाळगायची गरज नाही. तुम्हाला कुठच्याही प्रकारची खाज येणार नाहीये हाताला किंवा तोंडालाही खाज येणार नाहीये. त्यामुळे आपण ह्या भाजीत कोकम नाही टाकत ना? नाही, कोकम. तर ह्या भाजीत आपण कोकम नाही टाकणार. ज्या भाजीला कडवटपणा असतो किंवा ज्या भाजीला खाज येते त्यात आपण कोकम जास्त करून टाकतो. बोंडाची भाजी घ्यायची,
चित्तनात लाल होतो हात, तसं ह्याला काही होत नाही. काही होत नाही. नाही. हा. बोंड सोलला बघ हात ते होतात, हा, हा. केळीचं बोंड सोलला, हो हो हो. त्याला काही होत नाही. हे ना छोटे छोटे मिठात घालून ठेवतात, आणखी नाही का छोटे छोटे तुकडे करून. हा, मिठात घालून ठेवायचे आणि मग ते केव्हा भाजी नसते तेव्हा, अगोदरची लोक कशी भात कापताना काय भाजी नसायची ना, हा हा. मग ते आता असे खूप मिळतात ते, मग ते जास्त असले का ते मिठात घालून ठेवायचे. आणि मिठात घालून बरणीत हा. बंद करून ठेवायचे. हो. आणि किती महिने असे राहतात ते? मग ते ती अगोदरची लोक भाजी का नसायची ना, मग भात कातरच्या वेळी ते तेवढे तेवढे काढून भाजी करून. हा, पण हे किती महिने राहू शकतं? ते राहतात ताजं? 5-6 5-6 महिने तुम्ही बरणीत भरून पण ही भाजी हो. ठेवू शकता. वाव. तुकडे हो. ठेवायचे मिठाचे. मीठ घालून तुकडे करून मिठात घालून ठेवायचे आहेत. पूर्वीच्या लोकांकडे जास्त ऑप्शन्स नसल्यामुळे हा ऑप्शन ते करायचे. ती स्मार्ट लोक असायची ना पूर्वीच्या काळात, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा, बांबू लावावा लागतो की कसं असतं? नाही लावतात पण, आणि तो आपण पण रानामध्ये रुततो. आणि कोण कोण लावतात त्याला, हे पण त्याला हे भरपूर असते मागणी. मंडप घालतात ना, माटो आहे त्याला वापरतात ते. आणि अगोदर कसं कौलाची घर ना, त्याला ते रीत म्हणून सुद्धा वापरायचे, ते तुकडे करून असे पातळ रीत कशी पालेभाजी सकाळ लवकर होत नाही, जरा वेळ लागतो. अच्छा. हो. पण आपण भिजत ठेवली असली तरी पण वेळ लागतो. हो, किती गेलं तरी येत नाही ते एक लाकडाचा कसा कोंब कसा. आणि चवीला कशी असते ही भाजी? चवीला छान लागते, म्हणजे कुठच्या दुसऱ्या भाजी सारखी लागते जर कम्पेअर करायचं झालं तर? लागते तशी, म्हणजे केळीचं बोंड असतं त्या प्रकारे लागते का थोडीशी? हा, केळीची बोंडाची आपण केळीचं बोंड आहे, जरा नरम होते. तर आपण ह्याची पण भाजी कोकणात बनवतो, ती सॉफ्ट होते आणि ही जरा खाताना करकरीत लागते, क्रंची लागते. किती जरी शिजली तरी ती जरा थोडीशी क्रंची लागते. ज्याला खाण्याची आहे त्याला आवड आहे ती आवर्जून ती लोक विकत आणून खातात. आणि कशासोबत आपण ही भाजी खातो? ती भाकरीवर, चपातीवर किंवा भातावर भाजी म्हणून खाऊ शकतो. पण ती रस्सा भाजी करावी लागते का? नाही, सुकी भाजी. सुकी भाजीच होते, याची रस्सा भाजी होत नाही की? रस्सा पण होते थपथपीत, एवढी नाही एवढी आमटी तेवढी चांगली नाही लागत. हा, मग तुम्ही ही भाजीच म्हणून एक्सपेरिमेंट करायचं असेल तर आमटी तितकी चांगली लागत नाही, किंवा आम्हाला माहिती नाही, आम्ही कधी बनवली नाहीये. तुम्ही जर आमटी बनवली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये रेसिपी शेअर करा, आम्ही एक्सपेरिमेंट नक्की करू त्याचा. आमटी घ्या की चणा डाळ घालायची त्याच्यात, आणि जरा खोबरं असं भाजून बाकी सगळं माहिती आहे, फक्त ते तितकी चांगली लागली नसेल म्हणून मे बी बनवली नसेल. हो ना? नाही, ती भाजी जास्त चांगली कुळीत नाही घालायचे, चणा डाळ मध्ये शिजून जरा हे होते ना. ओके. जरा मग भाजून खोबराचा प्रकार थोडा वेगळा आहे. छान लाल झालेला आहे. काय घालणार? मसाला, कच्चा मसाला. कच्चा मसाला. कच्चा मसाला, मसाला आणि गरम मसाला. तिखट बघून गरम मसाला आणि कच्चा कच्चा मसाला, गरम मसाला घालून घेतलाय आणि छान ढवळून घेतलाय. आणि आता आपण भाजी टाकणार आहोत. भाजी अशी घट्ट पिळायची, घट्ट पिळायची. भाजी पिळून घ्यायची आहे मस्तपैकी. मस्त अशी ढवळायची आहे. भिजत घातलेल्या पोळीत घालतो इथे.
ज्या सीझनल भाज्या असतात ना त्या गावात खरंच खायला मिळतात आणि ती पावसात- मजा खूप वेगळी असते. पावसातच मिळतात त्या भाज्या. आणि ह्या भाज्या पावसातच मिळतात. ही थोडीशी मला कोबीची भाजी असते ना तशी हा, दिसायला दिसून दिसते. येते हो, आणि पण खूप वेगळी आहे कोबीच्या भाजी सारखं आपण फक्त दिसण्यापुरतीच कम्पेअर करू शकतो. चव त्याचे न्यूट्रिएंट्स खूप वेगळे आहेत. मीठ घालूया आता. तर आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि आम्ही जास्तीत जास्त जेवणात आमच्या घरी जाडं मीठ वापरतो. जाडं मीठ ह्याचे फायदे काय असतात? हे ह्याला बरं असतंय तब्येतीला सगळ्याला. तब्येतीला चांगलं असतं. हो. आणि इकडे आपला समुद्र आहे जगवा, इकडे मिळते पण. आम्हाला इथे जाडं मीठ मिळतं जे खूप ऑर्गॅनिक असतं, तर तेच आम्ही वापरतो जेवणात. घ्यायचं आपल्याला, उकळून घ्यायचं आहे पाणी, गरम पाणी. तर ही भाजी शिजायला वेळ लागतो म्हणून आम्ही 15 ते 20 मिनिटं ही शिजायला ठेवणार आहे आणि मीनवाईल भाजीसोबत खाण्यासाठी भाकरी करून घेणार आहे. आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे, पण शेवटचे 2 गोष्टी आपण त्यात ऍड करणार आहोत आणि हे युजली आपण इतर भाज्यांमध्ये अगोदरच टाकतो, पण आता हे शिजल्यानंतर आपण टाकणार आहोत, ते म्हणजे गूळ आणि कोथिंबीर. कोमाची भाजी भाकरी तयार आहे, खाऊन घ्या. ओके. कोमाची भाजी भाकरी. तर ही कोंबाची भाजी अशी तयार झालेली आहे. सुगंध असा येत आहे, तर मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगणार. भाजी गरमागरम आहे आणि त्याच्यासोबत भाकरी. डाएट साठी एकदम बेस्ट आहे मला वाटतं. एकदम क्रंची लागतोय, पण एका बाईट मध्ये तुम्हाला टेस्ट समजत नाही कारण का ही खूप वेगळी भाजी आहे. तुम्हाला अजून एक घास खावा लागणार. त्याचं वेगळीच चव आहे ह्याला, म्हणजे तुम्ही आधी कधी खाल्लीच नसेल अशा टाईपची भाजी. खूप मस्त आहे आणि एकदम क्रंची वाटते, त्याच्यामुळे अजूनही खाण्याला मजा येते. थँक्यू सो मच काकी, तुम्ही ह्या बांबूची काय म्हणतात ते कोंबाची भाजी आपल्याला करून दाखवलेली आहे. तुम्ही पण ही घरी नक्की ट्राय करा. आता काकीने एवढं छान बनवून दिलेलं आहे तर मी मस्तपैकी फस्त करते. तुम्ही अशाच आमचे व्हिडिओज बघत राहा, लाईक करत राहा, कॉमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. ओके, बाय.